बघा ट्रान्सफॉर्मर यूज कशासाठी करणार, पहिली गोष्ट इकडे लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मर यूज कशासाठी करणार, जेव्हा व्होल्टेज अप अँड डाऊन करायचं असतं अल्टरनेटिंग करंट मध्ये. ओके, डीसी साठी नाहीये. ओके, अल्टरनेटिंग करंटचं जेव्हा व्होल्टेज मला अप करायचे किंवा डाऊन करायचंय, कारण प्रॉब्लेम अल्टरनेटिंग करंट मध्येच आहे. काय होतं, जेव्हा तुमचा अल्टरनेटिंग करंट येतो ना, तेव्हा तुमच्या जे काही सिस्टीम असते त्याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट व्यवस्थित पोटेन्शियल डिफरन्स घेऊन येत नाही. तो अल्टरनेटिंग करंट जो असतो तो कमी जास्त पोटेन्शियल फ्लक्च्युएशन घेऊन येतो. म्हणजे येताना आता तुमच्या जर तुम्ही जे होम अप्लायन्सेस आहे त्याला जर तुम्ही फ्लक्च्युएशन दिले तर ते फुसून देईल ना ते. तुम्ही पाहिलंय का, जेव्हा व्होल्टेज सप्लाय कमी जास्त होतो तेव्हा लाईट कमी जास्त होतो, निवडून जातो. त्याला व्होल्टेज फ्लक्च्युएशन आवडत नाही. कळालं का, कुठल्याही होम अप्लायन्सेस असो डीसी वर चालणारे, डायरेक्ट करंट मध्ये तीच मेन गोष्ट आहे. डायरेक्ट करंट मध्ये व्होल्टेज सप्लाय फ्लक्च्युएट नाही होत. डायरेक्ट करंटची डायरेक्शन अशी असते पास, हे डायरेक्ट करंट आहे आणि हा अल्टरनेटिंग करंट आहे. मग एकच गोष्ट आहे याच्यामध्ये की याची पोलॅरिटी कंटिन्युअसली चेंज होत राहते, याची पोलॅरिटी कंटिन्युअसली चेंज होत नाही. म्हणजे याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप बिलकुल फिक्स असते व्होल्टेज. सो त्याच्यामुळे होम अप्लायन्सेस डीसी वर चालतात. कळालं का, हे लाईट बिट सगळे डीसी आहेत. इथं एसी बीसी असं काहीच नाही. कळालं का, जर तुम्ही याला एसी दिलं त्याचा कार्यक्रम एका सेकंदात होऊन जाईल. पोलॅरिटी दिवस झाली त्याला आवडत नाही, जमणार नाही ते कार्यक्रम. मग आपण एसी बोलवतो आणि ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायरच्या यूज नाही. रेक्टिफायर असतो प्रत्येक सर्किट मध्ये, जसं आता हे आहे ना, हे असे जे असतात याच्यामध्ये रेक्टिफायर्स असतात. हे म्हणा किंवा बाहेर डीपी मध्ये म्हणा रेक्टिफायर्स असतात. रेक्टिफायर काय करतात, एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतात आणि मग ते आपल्याकडे येतं. म्हणजे बाहेरच्या तारांमध्ये एसी आहे, मग तिथून इथं आल्यानंतर आपले डीपी प्रत्येक साईडला याच्या ठिकाणी एक डीपी असते है ना. त्या डीपी मध्ये रेक्टिफायर्स असतात. रेक्टिफायर त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करतात आणि ते तुम्हाला देतात इथं. ओके, रेक्टिफायरचा वापर करून तुम्ही डीसी यूज करता. पण तुमच्याकडे येतं कुठलं, एसी. एसी का आलं ते, कारण त्याला लॉस कमी आहे. म्हणजे पॉवर प्लांट पासून इथपर्यंत येताना जर डीसी आणायचं म्हटलं तर ते पूर्ण इथं संपून जाईल. येणारच नाही तुमच्याकडे, झिरो येईल डायरेक्ट. लॉस खूप जास्त आहे याच्यामध्ये. हिट लॉस एवढा जबरदस्त असतो की जबरदस्त हिट डिलिव्हर करतो, पण याच्यामध्ये हिट लॉसच नाहीये. ओके, हा विदाउट लॉस नाही म्हणता, मिनिमम लॉस नाही त्यावर होतो. सो त्यामुळे काय होतं की जेव्हा ट्रान्सपोर्ट करतो आपण तेव्हा आपल्याला डीसी ट्रान्सपोर्ट केलं तर परवडत नाही. कारण आपण जर इकडे 100 पाठवलं तर इकडे 1% भेटेल. पण याचं तसं नाही ना, इकडे 100 पाठवलं इकडे 90% भेटतं, 10% लॉस होईल जास्तीत जास्त. मग कोणत्या ट्रान्सपोर्टिंगसाठी कोणतं वापरलं जाईल, एसी. आणि आपल्याला यूज कोणाचा करायचा आहे, डीसीचा. म्हणून तिकडे डीसी तयार होतं, त्याला एसी मध्ये कन्व्हर्ट करतात, पुन्हा एसी साठी ट्रान्सपोर्ट केलं जातं, इकडे पुन्हा डीसी मध्ये कन्व्हर्ट करतात आणि आपण घरी वापरतो. कळालं का, तयार होताना डीसी मध्येच होतं. जनरेटर डीसी मध्ये तयार करतात, डीसी ला एसी मध्ये करतात, एसीतून पुन्हा डीसी मध्ये करतात आणि मग यूज करतात. सर पोटेन्शिओमीटर डीसी साठी यूज होतो का, डीसी. ओके, सो इकडे पहा, हा फरक आहे अल्टरनेटिंग करंट आणि याच्यामध्ये. मग अल्टरनेटिंग करंटचं जेव्हा व्होल्टेज कमी जास्त होत राहतं, म्हणजे व्होल्टेज कंटिन्युअसली कमी जास्त होत राहते बिकॉज पोलॅरिटी रिव्हर्स होत राहते. सो पोटेन्शियल डिफरन्स कंटिन्युअसली चेंज होत राहिल्यामुळे तिथे एक डिव्हाइस लावणं गरजेचं होऊन जातं, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. ओके, ट्रान्सफॉर्मर काय करतो, जर व्होल्टेज कमी भेटत असेल त्याला राईज करतो, व्होल्टेज जास्त भेटत असेल त्याला कमी करतो. दोन्ही गोष्टी करू शकतो. ओके, ड्रॉप पण करू शकतो, राईज पण करू शकतो. या दोघी तो कशाच्या हेल्पने करतो, म्युच्युअल इंडक्टन्सच्या हेल्पने करतो. म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये त्याला दुसऱ्या कॉईल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स वाढवता येतो आणि डिक्रीज पण करता येतो, कारण त्याला त्याची डायरेक्शन रिव्हर्स करता येते. आता समजेल तुम्हाला ते ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करता, कळलं का. ट्रान्सफॉर्मर एक डिव्हाइस आहे जो अल्टरनेटिंग करंटचे जे चेंजिंग व्होल्टेज असतं त्याची व्हॅल्यू लो किंवा हाय करू शकतो. कळलं का, व्होल्टेज कमी किंवा जास्त करणं. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतात. स्टेप अप म्हटलं तर तो व्होल्टेजला वाढवतो आणि स्टेप डाऊन म्हटलं तर तो व्होल्टेजला कमी करतो. कळलं का, हे इंजिनिअरिंग मध्ये भेटेल तुम्हाला पाहायला. ओके, सो इथं सध्याला फक्त ट्रान्सफॉर्मर काय असतं ते समजून घ्या. एक डायग्राम दिसते बघा तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची, कन्सिस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल वाउंडेड इन द सॉफ्ट आयर्न कोर. सो एक असे सॉफ्ट आयर्न कोर असते. ओके, हे बघा, आणि याला ना काही कॉइल्स मी वाउंड केलेत पहा. आणि इकडनं पण एक कॉइल आहे मी अशी लावली.
तर प्रायमरी कॉईल सेकंडरी कॉईल ही प्रायमरी कॉईल आहे आणि ही सेकंडरी कॉईल आहे. कळलं? प्रायमरी सेकंडरी असं लिहितो. ओके, काय होणार आहे पहा, जर याच्यातनं प्रायमरी कॉईल मध्ये तुम्ही करंट सप्लाय करणार बरोबर, ही आयन कोर आहे, ठीक आहे, आयन कोर असते. ही कशी तयार झालेली असते, हे ते असं स्ट्रक्चर असतं पहा, अशी एल शेप असतात, ते एकमेकांवर असलेले असतात. अशी कधी पाहिले का फोनवर उघडून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला असे एल साइडचे आयनच्या स्ट्रीप असतात, एल शेप अशा आयन स्ट्रीप. तर ही स्ट्रीप अशी लावणार, दुसरी स्ट्रीप अशी लावणार. कळालं का? असे एकमेकांवर रचत जातात ते. कळालं का? बस आता एक क्युबॉइड तयार होतो एकमेकांवर असल्यामुळे. आणि ह्याचं काय तयार केलं यांनी, ईडी करंट तयार होणे म्हणून त्याला चर्च काय केली, डायरेक्ट बॉक्स का घेतला. ईडी करंटचा प्रॉब्लेम आहे, हीट होईल ना. आता हीट जमत नाही तर बॅकग्राऊंड, मग ते हीट नाही व्हायला पाहिजे म्हणून तो स्ट्रीप एकमेकावर रचून ते स्ट्रक्चर तयार करतो आणि त्याला ही कॉईल देतो. त्याला अशी वाउंड केलेली असते. तुम्ही नीट पहा, असे एकमेकावर स्ट्रीप असेल, अशी रचलेला संपूर्ण बॉक्स असेल आणि त्याला वाउंडिंग असते अशी, इकडनं इकडनं कॉपरची, तिकडनं एक कॉपरची वाइंडिंग, इकडचं कॉपरची वाइंडिंग. काढा एकदा इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस. ओके, चांगलं नका खराब करू शकतो नाही तर पण नाही तर उगा माझं नाव सांगून बसणार खराब करत आणि म्हणणार सरांनी सांगितलं कोणता फ्रीज बीज घरच्या आमच्या घरचे नुकसान झालं, आमचे भरपाई करा. पुढे पहा, सो आयन कोर. कळलं काय? अशा टाईपचं जे स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला ते ट्रान्सफॉर्मर आहे. सर प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल मध्ये कॉईल डिफरन्स असतो का? कॉईल असते, नाही म्हणजे टर्न्स, नंबर ऑफ टर्न्सचा डिफरन्स असू शकतो. नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त असू शकतात. ते ईएमएफ किती जनरेट करायचे किती नाही करायचे त्याच्यावर डिसाइड आहे. प्रायमरी आणि सेकंडरीचा फॅक्टर असा असतो, प्रायमरी कॉईलला आपण सप्लाय देतो आणि सेकंडरी कॉईलमध्ये भेटतो, एवढाच फरक आहे. कळलं का? म्हणजे प्रायमरी कॉईलला करंट दिला जाईल आणि इंड्यूस कोणात होणार आहे, सेकंडरी मध्ये, म्हणून त्याला सेकंडरी म्हणतात, त्याला प्रायमरी म्हणतात. कॉईल असते. नंबर ऑफ टर्न्स मध्ये डिफरन्स असू शकतो, म्हणजे याचा नंबर ऑफ टर्न्स डिफरन्स असू शकतात, याचा नंबर ऑफ टर्न डिफरन्स असू शकतात. ते ऍज पर कंडिशन डिसाइडेड. सो तुम्हाला इथे दिसतंय पहा, when a magnetic flux link with the coil charges EMF is induced in the neighboring coil. In the transformer there are two coils, primary coil and secondary coil, insulated from each other, wound a soft iron core. Primary secondary coils is called as input and output coil respectively. त्याने ते सांगितलं इथं की प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल आहे, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याला करंट सप्लाय करणार तेव्हा याचे फ्लक्स जाऊन या सेकंडरी कॉईलला कट करतील, बरोबर. तेव्हा या सेकंडरी कॉईलला जेव्हा फ्लक्स कट करतील तेव्हा याच्यामध्ये काय तयार होईल, ईएमएफ तयार होईल, त्याच्यामध्ये करंट फ्लो व्हायला लागतो. कळलं? मग हे इनपुट झालं आणि हे आउटपुट झालं. कळलं का? हा, जमतंय ना? फास्ट नाही होत ना? मी हे बकवास गोष्टी फास्ट घेतो, डेरिव्हेशनला वेट घेतो. When AC voltage is supplied to the primary coil, the current through the coil changes sinusoidally, causing similar changes in the magnetic flux through the core. As the change in the magnetic flux is live with the both primary and secondary coils, EMF is induced in each coil, and the magnetic flux linked with the coil depends on the number of turns in the coils. So हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो करंट तुम्ही सप्लाय केला इथून, हा कधी पण तुम्ही कुठला करंट सप्लाय करता, AC. तर मला सांगा डीसी केल्यावर काय होईल? डीसी केलं तर काय होईल? गडबड, हिट लॉस होईल. तिथं आहे समजा, पण हे वर्कच करणार नाही फंक्शन. ते डायरेक्ट का? डायरेक्ट लाईन चालू का पास काय? हा, स्ट्रेट लाईन मध्ये पास, स्ट्रेट पास होतो ते ठीक आहे, पण इथं मी जर डीसी लावला तर हे फंक्शन कामच करणार नाही. का करणार नाही? याच्यामध्ये काहीच नाही होणार. डीसी लावल्याने काय प्रॉब्लेम होईल याच्यामध्ये? रेजिस्टन्स जास्त होईल ना. डीसीचा नीट विचार करा, अल्टरनेटिंग करंट काय इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी तुम्ही बेसिकला विसरून गेले. बेसिक आठवा, बिलकुल चॅप्टरची सुरुवात फ्लक्स कटिंग आठवा दे. मी सांगितलं होतं की या दोन ऑब्जेक्ट पैकी जर प्रायमरी कॉईल फिक्स असेल तर हा ऑब्जेक्ट फिरणं गरजेचं आहे, बरोबर. नाही तर हे कॉईल फिरते, नाही तर हे कॉईल फिरते, मग फिरतं कोण? कटिंग कधी होणार? जेव्हा काहीतरी व्हॅल्यू होणार. या ठिकाणी हे व्हॅल्यू होत नाही, हे व्हॅल्यू होत नाही, मग फिरतं कोण? मग कटिंग कोण करते? फक्त इमॅजिनरी करते का असं? हा, सांगलं झालं, कटिंग करा. कटिंग कटिंग झाल्याशिवाय करंट होणार आहे का? मग कटिंग करता कोण आहे? म्हणजे ते कॉईल करंट याच्यातून पास केलेलं करंट फ्लक्च्युएट व्हायला पाहिजे.
आणि करंट डीसीचं फ्लक्च्युएट होत नाही, डीसी करंट आहे. अल्टरनेटिंग करंट पोलॅरिटी रिव्हर्स करत राहतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग हे कंटिन्युअसली पोलॅरिटी रिव्हर्स करत नाही, म्हणजे अशी. मग हे पॉझिटिव्ह आला की हे फ्लक्स पुढे, निगेटिव्ह आला की फ्लक्स मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. एका सेकंदामध्ये ते बऱ्याच वेळा होतं. मग त्याला आपल्याला काही वेगळं सर्किट लावायची गरज पडली का? ते त्याचं करताय ना. म्हणजे फ्लक्स याचे जे फ्लक्स राहील ते कमी जास्त स्वतःच करत राहील. मग ते कटिंग होत राहील की नाही? डीसी लावलं होणार नाही. डीसीचं एक साथ आहे, त्याचं ना कमी ना जास्त आहे, एक फ्लक्स राहील फक्त. जी एकदा करंट एक छोटासा ईएमएफ प्रोड्यूस करेल, त्याच्यानंतर करणारच नाही. सर समजा डीसी सप्लाय केला तर हेओस्टॅटनी पण करंट फ्लक्च्युएट करत राहावं लागेल तुम्हाला. म्हणजे ते समजा डीसी केला तर हेओस्टॅट लावणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मग तुम्हाला तसं एक सर्किट बनवावं लागेल की जे त्याच्या कंटिन्युअसली चेंज करेल. आता तुम्ही हाताने नाही करू शकत, हाताने इतके फ्लक्च्युएशन देताच येत नाही. याला भरपूर फ्लक्च्युएशन लागतात तयार व्हायला. म्हणजे तो एका सेकंदामध्ये कमीत कमी 1000 नाही तर 1,00,000 टाइम्स तरी कट व्हायला पाहिजे. कळालं का? किंवा 200-300 टाइम्स तरी कमीत कमी मिनिमम कट व्हायला पाहिजे. तेव्हाच तो तेवढा काहीतरी दाखवेल, म्हणजे मिळून तेवढा ईएमएफ दिसेल तुम्हाला काहीतरी इथं. नाही तर ते इतका छोटा तयार होईल तो दिसणार पण नाही. कळालं का? मग महत्वाची गोष्ट आहे ईसी का लावलं, त्याचं कारण तुम्हाला समजलं असेल. काय करण्यासाठी? याच्यापासून जे फ्लक्स तयार होणार आहे ते कंटिन्युअसली चेंज करण्यासाठी. कळतंय का? हा कव्हर नाही झालंय? कळतंय. चौपाट काढू. Let phi with the magnetic flux link per turns both the coils at an instant t. Np and Ns are the number of turns in primary coil and secondary coil. Number of turns जे असतील याच्यामध्ये तर आपण याला म्हणणार Np प्रायमरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स आणि Ns सेकंडरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स. इट कॅन बी चेंज. ते चेंज होऊ शकतात. क्लियर? सो वेगवेगळे लावू शकतात ऍज पर कंडिशन असेल ते. एका पर्टिक्युलर टाइम टी मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते प्रायमरी कॉइलचं ते किती असेल? तर ते Np phi असेल. कारण हे पहा, एक टी टाइम आहे सपोज काहीतरी, त्या टी टाइम मध्ये म्हणजे एक सेकंद का काही पण घ्या तुम्ही, एक सेकंद घ्या, 1 मायक्रो सेकंद घ्या, काही पण घ्या, त्याच्यामध्ये ही किती फ्लक्स तयार करेल? तर फ्लक्सचा फॉर्म्युला असतो phi. phi इन प्रायमरी कॉइल है ना. प्रायमरी कॉइल मुळे जे फ्लक्स तयार होणार ते कोणावर डिपेंड आहे? फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणावर असतं? कोणावर असतं? मॅग्नेटिक आपलं करंट वरती. बरोबर. आता या ठिकाणी विषय असा आहे की यांनी जे फाय दिले मॅग्नेटिक फ्लक्स लिंक ते दोघांचं कंबाईन लिंकेज आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टर्न्स विथ द बोथ कॉइल ॲट इन्स्टंट टी. म्हणजे एका टी टाइम मध्ये किती फ्लक्स जातं पर युनिट नंबर ऑफ टर्न्स? तर 5 फ्लक्स जातात. असं याने ॲझ्युम केलं इथं. म्हणजे एका टी टाइम मध्ये किती फ्लक्स जाणार दोघांकडनं? तर 5 फ्लक्स जाणार पर युनिट टर्न. म्हणजे एका टर्न साठी 5 फ्लक्स निघतो. याच्याकडनं पण आणि याच्याकडनं पण. मटेरियल सेम आहे दोघांचं. नाही कळालं? म्हणजे हे कॉपरची नाही पण कॉपरचीच आहे. एका टर्न साठी 5 फ्लक्स निघतं याच्यातनं पण आणि याच्यातनं पण. तर मग एक नंबर ऑफ टर्न साठी 5 अशी किती नंबर ऑफ टर्न्स आहे? Np. म्हणजे टोटल फ्लक्स किती निघणार? Np5 प्रायमरी कॉइल पासून. नाही कळालं? सर तो कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स झाला. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असते ते. स्मॉल एन नसतो तो. कॅपिटल एन स्मॉल एन मध्ये फरक आहे. सांगितलंय मागच्या वेळेला. लेक्चर रिपीट करा. पुढे पहा. सेकंडरी कॉइल पासून किती भेटेल बघ? कारण म्युच्युअल इंडक्टन्स आहे ना ते. आठवत असेल म्युच्युअल इंडक्टन्स. याचे फ्लक्स याला कट करतात. मग हा मॅग्नेट म्हणून वर्क होतो. मग याचे फ्लक्स याला कट करतात. हा याच्यात ईएमएफ इंड्यूस करतो, हा याच्यात ईएमएफ इंड्यूस करतो. दोघं फ्लक्स तयार करत आहे. मग हे याचे फ्लक्स किती झाले? तर Np5 झाले. याचे फ्लक्स किती असतील मग? सेकंडरी कॉइलचे Ns5. कॉपर दोघं मटेरियल दोघांचं सारखंच असल्याने नंबर ऑफ टर्न्स पर युनिट नंबर ऑफ टर्न्स जे फ्लक्स असेल ते सेम असेल. फक्त नंबर ऑफ टर्न्स मुळे फरक पडणार. कोणाचे टर्न्स जास्त, कोणाचे टर्न्स कमी. त्याच्यामुळे त्याचा फ्लक्स जास्त, फ्लक्स कमी एवढाच फरक पडेल. ओके. पुढे पहा. आता जो ईएमएफ इंड्यूस होतो, इंड्यूस्ड ईएमएफ इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल विल बी. सो दोघांमध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे. बिकॉज इथं काय होणार आहे? म्युच्युअल इंडक्टन्स होणार आहे. काय होणार आहे? म्युच्युअल इंडक्शन ना. ही कॉइल याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस करते. बरोबर. आणि ही कॉइल
याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस करते. कळालं का? मग प्रायमरी कॉइल मध्ये ईएमएफ किती इंड्यूस होतो आणि सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ किती इंड्यूस होतो. सेकंडरी कॉइल मध्ये समजा ES ईएमएफ इंड्यूस झाला आणि प्रायमरी कॉइल मध्ये बिकॉज ऑफ सेकंडरी कॉइल EP ईएमएफ इंड्यूस झाला. असं मी समजून घेतो. कळालं का? नाही कळालं? हां, मग याच्यामुळे याच्यात, याच्यामुळे याच्यात, याच्यामुळे याच्यात झाला तो ES झाला, याच्यामुळे याच्यात झाला तो EP झाला. मग ES आणि EP चे फॉर्म्युला. आता EMF चा फॉर्म्युला काय असतो? d∅dt. कळालं? आता याच्यामध्ये किती फ्लक्स तयार झाला होता प्रायमरी मध्ये? तर हे 5p फ्लक्स तयार झाला होता. बरोबर ना? मग याच्या हिशोबाने काय झालं? EP जर मला घ्यायचा असेल तर EP इक्वल टू काय होणार? मायनस d∅ म्हणजे काय? 5p प्रायमरी कॉइलचा फ्लक्स डिवाइडेड बाय dt. हे डाऊट विचार. हां, d∅dt EMF चा फॉर्म्युला आहे. मग या प्रायमरी फ्लक्स जागी मी NP phi टाकू शकतो का? टाकू शकतो ना? सबस्टिट्यूट केले बघ. दिसतंय? याच्यात ना NP नंबर ऑफ टर्न्स आहे, कॉन्स्टंट नंबर असेल तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो NP d∅dt देऊ शकतो का मी असं? करते नाही? हां? का? म्हणजे हे झालं कोणाचा EMF? प्रायमरी कॉइल मध्ये इंड्यूस झालेला EMF बिकॉज ऑफ सेकंडरी कॉइल. कळालं? नेक्स्ट केस. आता सेकंडरी कॉइल मध्ये EMF जो इंड्यूस झाला होता बिकॉज ऑफ प्रायमरी कॉइल त्याचा पण सेम असेल ना? ES सेकंडरी कॉइल मधला EMF कसा असेल? D सेकंडरी कॉइल मधला फ्लक्स डिवाइडेड बाय dt आणि मायनस असणार ते बिकॉज ते निगेटिव्ह रिव्हर्स डायरेक्शनला प्रोड्यूस होतो. दॅट्स मायनस पॅरलल लॉ नाही लेन्झ लॉ. ओके, सो हे मायनस असणार. मग याच्यात काय होईल? हे phi ऑफ s ची व्हॅल्यू टाका ns phi. सो काय होणार? d इन ब्रॅकेट ns phi डिवाइड बाय dt आणि मायनस नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल कॉन्स्टंट नंबर असेल. सो नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल कॉमन निघणार. मध्ये होणार d∅ dt. क्लिअर इथपर्यंत? हां, आता पुढे पहा. मी जर का दोघं EMF चा रेशो घेतला EP/ES म्हणजे प्रायमरी कॉइल मधला EMF डिवाइड बाय सेकंडरी कॉइल मधला EMF म्हणजे मला कळेल की नेमका कोणात जास्त आहे कोणात कमी झाला. कळतंय का? मग मी EP/ES/EP घेतो. कारण ऑब्वियसली याच्यामध्ये जास्त EMF तयार होणार आहे, याच्यात कमी होणार आहे. कारण याला सप्लाय दिला तर हा याच्यात जास्त करतो आणि याच्यानंतर याच्यात होणार आहे. सो हे वीक होऊन जातं. सो सेकंडरी कॉइल मध्ये जास्त EMF तयार होतो आणि प्रायमरी कॉइल मध्ये कमी EMF तयार होतो कारण सेकंडरी प्रोसिजर. म्हणून डिवाइड कोणी कोणाला करायचं? ES ने EP ला. जसं जास्त तो वर त्याच्यात कमी तो कमी. या दोघांचा रेशो घेतला मी, या दोघांचा रेशो येईल इकडे. कळतंय का? हे वर राहील एका जागी. हे मायनस साइन मायनस आहे ते कॅन्सल होईल. बरोबर? हा d∅ आणि dt कॅन्सल होऊन जाईल. ns/NP. कळलं का? हां, म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की हा महत्त्वाचा फॉर्म्युला याच्यामध्ये की ट्रान्सफॉर्मर मध्ये जो EMF प्रोड्यूस होणार आहे प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल मध्ये तो टोटली त्याचा रेशो कोणाशी इक्वल असतो? नंबर ऑफ टर्न्सच्या रेशोशी. कळलं का? EMF चा रेशो हा नंबर ऑफ टर्न्सच्या रेशोशी इक्वल असतो. हां, म्हणजे आपल्याला जर क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ टर्न्स दिले गेले तर आपल्याला EMF ची व्हॅल्यू काढता येते किंवा EMF दिले गेले तर नंबर ऑफ टर्न्सची व्हॅल्यू काढता येते. या रिलेशन करता येईल. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, त्याला पाठ करून घ्या. याला टर्न रेशो म्हणतात किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो म्हणतात. नंबर ऑफ टर्न्सचा रेशो. या रेशो आहे ना, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल, याला म्हणतात टर्न्स रेशो और ट्रान्सफॉर्मर रेशो. न्यूमेरिकल मध्ये या शब्दांनी दिलं जाईल की टर्न्स रेशो एवढा आहे किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो एवढा आहे. म्हणण्याचा अर्थ काय? सेकंडरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स डिवाइड बाय प्रायमरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्सची व्हॅल्यू दिलेली असते. कळलं का? हां, लक्षात ठेवायची गोष्ट. पुढे पहा. सो याला इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणतात. हे आयडियल ट्रान्सफॉर्मर इक्वेशन आहे. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. आता इकडे बघा. मला EMF चं दुसरं पण एक रिलेशन माहिती आहे. EMF तर विषय असा आहे
की जे काही तुमचे ईएमएफ आहेत इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर ट्रान्सफॉर्मरची पॉवर इनपुटला आणि आउटपुटला सेम राहील. ओके, बॅलन्स इक्वेशन नुसार पॉवर सेम राहणार प्रायमरी कॉइलची आणि सेकंडरी कॉइलची. पॉवरचा फॉर्म्युला काय सांगितला होता? 1 with respect to time. काय ते 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 मेकॅनिकल. इलेक्ट्रिकल मध्ये पॉवर काय असतं? सर्वात सोपा फॉर्म्युला आहे तो. त्याच्यावर हा FV. एफ एफ म्हणजे काय? इलेक्ट्रिकल रे बस. अवघड आहे. व्ही आहे IV. हां. सांगितलं होतं ना, सर्वात सोपा फॉर्म्युला इलेक्ट्रिकल मध्ये हाच आहे. याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे तुम्हाला? दोन गोष्टी इलेक्ट्रिकल मध्ये, व्होल्टेज आणि करंट, त्याचा प्रोडक्ट करा, पॉवर भेटते. वर्क वगैरे काढायचं असेल ना याच्यावरूनच काढायचं. आता वर्क जर तुम्हाला कोणी विचारलं इलेक्ट्रिकल मध्ये, मग काय राहील फॉर्म्युला? QV. क्यूबी का? याच्यावर वर्क काढायचं ना. हे पॉवर म्हणजे काय? वर्क अपॉन टाइम. काही डाऊट याच्यामध्ये? हा, म्हणजे या पॉवरच्या जागी मी वर्क अपॉन टाइम लिहू शकतो का? हा, मग हा टाइम मी घेऊन टाकायचा. पॉवर वर्क डन. पॉवर इंटू टाइम. संपला. कळालं का? मग एक पॉवरचा फॉर्म्युला लक्षात आला की वर्क डन पण काढता येतं, पॉवर पण काढता येते, एनर्जी पण काढता येते, काही काढता येतं. कळालं का? हीट लॉस किती होणार ते पण काढता येतं. सगळं ह्या पॉवरवर डिपेंड आहे सगळं. पॉवर महत्वाची. ओके, त्याच्यामध्ये हीट किती लॉस होणार? हीट म्हणजे काय? एनर्जी असते. तुम्हाला जर कोणी विचारलं की एक सर्किट आहे त्याच्यामध्ये हीट किती लॉस होतो ते सांगा. हीट म्हणजे काय? एनर्जी. बरोबर. एनर्जी आणि वर्क सारखे असतात की नाही? आठवलं का? वर्क म्हणजे वर्कचीच कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे एनर्जी असते. हीट एक एनर्जी की नाही? जर तुम्हाला एनर्जी काढायला सांगतोय म्हणजे इनडायरेक्टली काय काढायचंय? वर्क काढायचं. बरोबर. मग वर्कचा फॉर्म्युला काय येईल? आता सांगितलं मी तुम्हाला, वर्क जर इथे घ्यायचं असेल तर याला इनटू टाइम करून टाका. पॉवर इंटू टाइम. बरोबर. टाइम आहे हा. समजा तुम्हाला या एका फॉर्म्युला सगळे फॉर्म्युले तयार होतात इलेक्ट्रिकलचे. बघा आता मला हीट पाहिजे की नाही? हीट किती लॉस झाली? तर मला व्होल्टेज इंटू करंट इंटू टाइम करा, तुम्हाला हीट लॉस झालेली भेटेल. समटाइम्स काय होईल? तुम्हाला रेजिस्टन्स दिलेलं असतं सर्किट मध्ये, व्होल्टेज आणि करंट डायरेक्ट देणार नाही. मग ओम्स लॉ वापरा. ओम्स लॉ काय आहे? V = I. बरोबर. जर व्होल्टेज नाही दिलं, रेजिस्टन्स दिला, करंट दिला, तर व्होल्टेज काढता येते की नाही? मग या फॉर्म्युल्यामध्ये जर मी हे व्हॅल्यू टाकली तर मला काय भेटेल? I इंटू टाइम. कळालं? म्हणजे काय भेटेल? I² इंटू टाइम. कळतंय का? हा, मग हे झालं इन टर्म्स ऑफ करंट अँड रेजिस्टन्सच्या फॉर्मॅट मध्ये. बरोबर. हीट लॉस. समजा मला करंट नाही दिला, व्होल्टेज दिला पण करंट नाही दिला. कळालं? म्हणजे काय दिलं इथं क्वेश्चन मध्ये? व्होल्टेज गिवन आहे, रेजिस्टन्स गिवन आहे, बट करंट नाही. मग काय करणार? मग परत ओम्स लॉ. V = I असतो. मग करंट म्हणजे काय? V/R = करंट. व्होल्टेज गिवन आहे, रेजिस्टन्स गिवन आहे. इथून काढा आणि टाका. चल का? कळतंय का? हे व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तिघांपैकी दोन दिले आणि एक नाही दिलं तर कोणचा लॉ वापरायचा? ओम्स लॉ. तीन आहेत ना ते. हा, तर तिघांपैकी दोन दिले एक नाही दिला तर ओम्स लॉ यूज करायचा, टाकायचं, चालू करायचं. इतकं सोपं आहे ते. आता जर पुढच्या वेळेला पॉवरचा फॉर्म्युला विचारला, जर तो नाही आला तर मी तो टॉपिक स्किप करून टाकेन. चौथ्या पाचव्यांदा सांगला आता. कळलं का? इतक्या वेळेस सांगावं लागतं तुम्हाला की मला घसा दुखून येतो, माझा दादा होतो, मी बस झाला काय. सो इनपुट पॉवर = आउटपुट पॉवर असली पाहिजे ट्रान्सफॉर्मरची. कळालं? पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं मी, व्होल्टेज इंटू करंट असणार. सो याचा पण व्होल्टेज इंटू करंट असेल म्हणजे फक्त इनपुट आणि आउटपुटच्या व्होल्टेजचा प्रश्न आहे. ओके. इनपुट कोणाला दिलं जाते? प्रायमरी कॉइलला. प्रायमरी कॉइल मध्ये किती व्होल्टेज आहे? मग EP. आता याच्यात किती करंट असणार? त्या प्रायमरी कॉइल मधला IP. कळालं का? आणि सेकंडरी कॉइल मध्ये किती करंट असणार? IS. ओके. कळतंय काय? मग आता विषय त्या हिशोबाने व्होल्टेज काय याचं? EP.
व्होल्टेज सप्लायला ईपी भेटणार, ईपी त्याच्यामध्ये व्होल्टेज पोटेन्शियल असणार आणि त्याच्यामध्ये करंट किती पास होतोय, आयपी पास होतोय. ओके, इंड्यूस करंट असतो, सो दॅट्स व्हाय स्मॉल लिहिलं. आणि इथं पण याच्यामध्ये व्होल्टेज किती सप्लाय झालेला आहे ES आणि त्याच्यातनं करंट किती सप्लाय होतोय IS. हे डाऊट याच्यामध्ये. मग मला इथून EMF चा एक रेशो भेटणार याच्यासारखा, मग ते इक्वेट करायचं मी, ठीक आहे. मग इथून मी ES बाय EP काढतो, म्हणजे EP इक्वेट करता येईल. मग ES बाय EP चं व्हॅल्यू काय भेटेल, IEP इकडे डिवाइड I इकडे डिवाइड, म्हणजे तुम्हाला भेटणार ES बाय EP इज इक्वल टू IS इकडे जाईल IP वरती राहील, म्हणजे I ऑफ P अपॉन I ऑफ S, म्हणजे उलट झालं. जर EMF वरती असेल तर प्रायमरी कॉइलचा करंट असतो आणि जर EMF प्रायमरीच्या खाली असेल तर सेकंडरी कॉइलचा करंट खाली असतो. रेसिप्रोकल रिलेशन या ठिकाणी डायरेक्टली होतो. प्रायमरी कॉइलचा तर प्रायमरी कॉइलचा, सेकंडरी कॉइलचा तर सेकंडरी कॉइलचा. रिलेशन लक्षात ठेवा, महत्त्वाचं ते न्यूमेरिकल सॉल्व करताना गडबड काय होईल, हे सगळं डायरेक्टली प्रोपोर्शनल घेऊन मोकळे व्हाल तुम्ही. घ्या एवढं सगळं रामायण महाभारत संपलं. म्हणजे सर आयपी मुळे ES फॉर्म झाले असं अर्थ. हां, असा त्याचा अर्थ आहे. ओके, सो आता इक्वेशन नंबर 1 हे आणि इक्वेशन नंबर 2 हे दोन्ही इक्वेशन इक्वल होऊ शकतात का, लेफ्ट हँड साइड सारखी म्हणून होऊ शकतात ना. मग याच्यावर मला एक कंबाईन रिलेशन भेटतं, जे सर्वात इम्पॉर्टंट रिलेशन आहे ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन म्हटलं जातं, इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, जे की न्यूमेरिकल साठी सर्वात इम्पॉर्टंट रिलेशन. काय, EMF सेकंडरी कॉइल मधील डिवाइड बाय EMF प्रायमरी कॉइल मधील इज इक्वल टू ते असतं सेकंडरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स डिवाइड बाय प्रायमरी कॉइल मधील नंबर ऑफ टर्न्स. क्लियर. आणि ते असतं प्रायमरी कॉइल मधला करंट डिवाइड बाय सेकंडरी कॉइल मधला करंट. कळालं का, हे कळालं का. करंटचं रिलेशन रेसिप्रोकल, नंबर ऑफ टर्न्सचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल. एवढं लक्षात राहणं गरजेचं आहे तुमच्यासाठी कॉम्पिटिशन. आणि हे काय 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 असतं याच्यासाठी हे सगळं रामायण शिकवावं. ओके, जमेल माझा ट्रान्सफॉर्मर. याच्यापेक्षा चांगलं मला शिकवता येत नाही. हे सर्वात सुपेरियरिटी माझी शिकवण्याची, याच्यापेक्षा चांगलं मी शिकवूच शकत नाही. हे याच्या पलीकडे अजून अपेक्षा करू नका की याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं होऊ शकतं. हे सोपं वाटत नाही मला, सोपं आहे ना, एवढं काय अवघड त्याच्यात. आता याच्यामध्ये कंडिशन दिलेत पहा, केस नंबर 1, केस नंबर 2. केस नंबर 1 काय दिली आहे, जेव्हा नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल पेक्षा जास्त असते तेव्हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर होतो. म्हणजे सेकंडरी कॉइल मध्ये EMF वाढतं प्रायमरी कॉइल पेक्षा, आणि प्रायमरी कॉइल मधला करंट जास्त असतो सेकंडरी कॉइल पेक्षा. हे साधं लॉजिक आहे. इकडे बघा करणार नाही तुम्हाला. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, आपल्याला व्होल्टेज कसं पाहिजे, व्होल्टेज कसं पाहिजे, स्टेप अप अप वाढलेलं पाहिजे ना व्होल्टेज. म्हणजे कुठल्या ठिकाणी व्होल्टेज जास्त पाहिजे, सेकंडरी कॉइल मध्ये वाढणार. हा, मग इथलं व्होल्टेज कसं पाहिजे जास्त आणि इथलं व्होल्टेज कसं पाहिजे कमी. तो स्टेप अप आणि स्टेप डाऊन रफ करतो मी इथं. म्हणजे स्टेप अप स्टेप डाऊन म्हणून ते लक्षात ठेवा, म्हणजे प्रॉब्लेमच राहणार नाही. तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं जातं तसं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे समजून घ्यायचे तुम्हाला की कुठला व्होल्टेज जास्त आणि कुठला व्होल्टेज कमी, कोणाच्या नंबर ऑफ टर्न जास्त, कोणाच्या नंबर ऑफ टर्न्स कमी, आणि कोणामध्ये करंट जास्त आणि कोणामध्ये करंट कमी. या तीनही गोष्टी कोणात जास्त कोणात कमी हे कळणं गरजेचं असतं, कारण स्टेप अप म्हटलं म्हणजे ते सगळं आलं त्याच्यात. कळलं का. मग क्वेश्चन मध्ये कॉम्प्लिकेशन काय आहे, हेच कॉम्प्लिकेशन आहे. हे टॉपिक समजणं खूप गरजेचं आहे. तर स्टेप अप स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, सेकंडरी कॉइल मध्ये जास्त व्होल्टेज पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली मला म्हणण्याचा अर्थ काय, ES हे ऑलवेज ग्रेटर दॅन असलं पाहिजे EP पेक्षा. समजले पाहिजे ना, कारण ES मध्ये व्होल्टेज जास्त असेल तेव्हा तुम्ही स्टेप अप म्हणणार. बरोबर. तुम्हाला माहिती आहे की ES EMF आणि नंबर ऑफ टर्न्सचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर, हे माहिती ना. आणि करंट इन्व्हर्सली, मग त्याच्यावरून ते लक्षात येऊन जातं. मग दुसरी गोष्ट काय असेल, जर सेकंडरी मध्ये EMF जास्त आहे तर याचा नंबर ऑफ टर्न्स पण जास्त असल्या पाहिजे कोणापेक्षा, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी असल्यापेक्षा. आणि जर करंटची गोष्ट केली तर करंटच्या याच्यामध्ये रेसिप्रोकल येते, म्हणजे याचा करंट सेकंडरी कॉइलचा करंट कमी असला पाहिजे प्रायमरी कॉइलच्या करंटपेक्षा.
कारण त्याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस करतो तो कोण इंड्यूस करतो, प्रायमरी कॉइल इंड्यूस करतो. सो दॅट्स व्हाय. कळालं का? मग हे वरचं लक्षात आलं, खालचं पण लक्षात आलं. आणि स्टेप डाऊन साठी काय गरजेचं आहे की हा जो सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ आहे तो कमी असला पाहिजे प्रायमरी कॉइल पेक्षा. सो पहिली गोष्ट तुमची असते की ईपी किंवा असं लक्षात ठेवा, ईएस जे आहे सेकंडरी कॉइल मधलं ते लेस दॅन असलं पाहिजे ईपी पेक्षा. बरोबर? मग जर ईएस लेस दॅन आहे तर नंबर ऑफ टर्न्स पण सेकंडरी कॉइल मधल्या लेस दॅन असतील कोणापेक्षा, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल पेक्षा. आणि जर नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी कॉइल मधल्या लेस दॅन आहे तर ईएस जर लेस दॅन असेल तर याच्या ठिकाणी इथं करंट जो असतो सेकंडरी कॉइल मधला तो जास्त असतो आणि करंट असतो प्रायमरी कॉइल मधला कमी असतो. आउटपुट पूर्ण आहे. फिनिश. कळालं आता? आता मला असं वाटत नाही की तुम्हाला याच्यातला कुठला सम अडकेल. अडकण्याचे चान्स जवळपास निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल म्हणजे काही ठेवलंच नाही त्याच्यामध्ये. काय राहिलं त्याच्यामध्ये सांगा. सगळं कसं शिकवलं? बरोबर. सगळा ट्रान्सफॉर्मर शिकवला, A to Z शिकवला. कशात काय तयार होतं, कुठून ईएमएफ